हरणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती सीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भजलध तत्वबोध सेतुकरम ओम तत्सत् प्रभ्रमणे नमः। संत शिरोमणी स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 212 काढा। कालच्या भागात आपण बघितलं मनाची अवस्था आपण बघितली आहे। मन संकल्प विकल्प करतं, सुख दुःख भोगतं। धर्म हे मनाचे धर्म आहेत। बाहेरच्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन करतं। अशा प्रकारचं हे जे मन आहे, ह्या मनाचा साक्षी मीच आहे। सद्गुरूंनी सांगितलं तूच आहेस। मग विचार केला शिष्याने आणि विचार करून बघितल्यावर मनाचा साक्षी मीच आहे असं शिष्याला अनुभव आलेला आहे। माझ्या मनाचा साक्षी मीच आहे। माझ्या मनाला मीच जाणतो। माझ्या मनाला दुसरं कुणी बाहेरचा शेजारी नातेवाईक जाणत नाही। माझ्या मनात काय चाललेलं आहे तो जाणणारा साक्षी रूपानं जो मधी आहे तो मीच आहे। मन माझं आणि मी वेगळं आणि मन वेगळं। वेगळी वस्तू असल्याशिवाय माझी वस्तू आपण म्हणत नाही। मग मी जाणणारा कुणाला तर माझ्या मनाला, माझ्या मनाला मी जाणणारा मी मनापेक्षा वेगळा साक्षी आहे। साक्षी म्हणजे तिथं जवळच आहे, समीप आहे, ज्ञान स्वरूप आहे, चैतन्य रूप आहे आणि उदासीन आहे। ही साक्षीची 3 लक्षणं, ही 3ही लक्षणं इथं बसतात। अशा प्रकारे माझ्या मनाला जाणणारा मीच, मनापेक्षा वेगळा, मनाचा साक्षी, दृष्टा मी आत्मा आहे असं शिष्याला अनुभव आलेला आहे। आता पुढचं बघायचं आहे आपल्याला। म्हणजे मन मलाच दिसते, माझं मन मलाच दिसतं। मन दृश्यते मया, माझं मन मलाच दिसतं, दुसऱ्याला दिसत नाही। आपल्या मनामध्ये काय चाललं आहे हे दुसरं कोणी जाणू शकत नाही, तर मीच जाणतो। माझं मन मलाच दिसतं म्हणजे पुन्हा माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी आता माझी खात्री झाली आहे। विचार केला आणि विचार करून, विचार कसा केला, लोकांमध्ये चर्चा करून विचार नाही केला। एकांतात बसून आपल्या आपल्या मनाकडं लक्ष देऊन, लोकांतात बसून मनाचा विचार करता येत नाही। कारण लोकाला आपलं मन कळतच नाही, आपल्यालाच आपलं मन कळतं। म्हणून एकांतात बसून विचार करून
त्याला माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी आता माझी खात्री झाली आहे असं म्हणतो शिष्य. खात्री करून घेतली त्यानं, माझ्या मनाचा साक्षी मीच आहे असे. शिष्याचे वचन ऐकून गुरु म्हणतात. ज्यावेळेस शिष्याला कळायलं ना, त्यावेळेस सद्गुरूला आनंद होत असतो बघा. कोणत्याही सद्गुरूला, शाळेतल्या शिकवणाऱ्या गुरुला सुद्धा जर गुरुजींनी शिकवलं आणि शिष्याला लवकर कळालं तर ते शिष्य त्या गुरुला प्रिय होतो, आवडतो त्याला तो शिष्य. तसंच कुणीही असो सांगणारा, त्या समोरच्याला लक्षात आलं की सांगणाऱ्याला आनंद होतो. माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी आता खात्री माझी झाली आहे असे शिष्याचे वचन ऐकून गुरु म्हणतात. तेवढं कळालं, गुरु पुढे सांगतात पुन्हा, तरीही देवस्थव मेवासी, म्हणजे असे असेल तर, तुला जर कळालं असेल तर मग देव तूच आहेस, तुझ्या मनाचा साक्षी तूच आहेस असं जर तुला कळालं तर मग जो साक्षी आहे तो तूच आहेस आणि तेच देव आहेस, तूच देव आहेस. म्हणजे पुन्हा प्रत्येक चैतन्य, स्वयंप्रकाश, देवरूप, साक्षी, आत्मा तूच आहेस. चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. चैतन्य कशाला म्हणावं? कोण सांगते? हँडरेस करा. चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सुनीता येईल का सांगता? मुद्रिकाताई महाजन, चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय. हा, प्रश्न आणखी एकदा विचारा. चैतन्य कशाला म्हणावं? चैतन्य स्वयंप्रकाश. ओम नमः शिवाय. चैतन्य आत्म्याला म्हणावं. सुनंदाताई पाटील बोला. आत्म्याला चैतन्य असं म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला, कशाला म्हणावं चैतन्य? चैतन्याची व्याख्या काय? ओम नमः शिवाय. जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन, बुद्धी, इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. मन, बुद्धी, इंद्रिय, सुनंदाताई पाटील म्यूट करा. मन, बुद्धी, इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. ज्ञान स्वरूप आहे तो आणि सगळं जाणतो, तो सर्व घटपटादी पदार्थ जाणतो, समोर जे दिसतंय ते जाणतो. पण त्याला मात्र आपली जी मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे, त्या चैतन्याला जाणू शकत नाही. त्याला चैतन्य असं म्हणावं. प्रत्येक चैतन्य स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? ज्याला स्वतःचा प्रकाश आहे त्याला स्वयंप्रकाश म्हणावं. एकच आहे का औषधक? त्याच्या प्रकाशामुळे दुसरे प्रकार प्रकाशित होतात, त्याला दुसऱ्याचा प्रकाश घ्यावा लागत नाही. हां, सुनंदाताई पाटील बोला, सांगा. म्यूट करा ताई. जो स्वतःचा प्रकाशित असतो, दुसऱ्याला प्रकाशित करतो, त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. स्वयंप्रकाश असतो स्वतः, दुसऱ्यालाही प्रकाशित करतो. म्यूट करा, बरोबर आलं. जो स्वतः प्रकाशमान आहे, सगळ्या घटपटादी पदार्थाला प्रकाशित करतो, पण त्याला मात्र कोणाच्याही प्रकाशाची आवश्यकता नाही.
त्याला कुणीही प्रकाशित करणारं ह्या जगामध्ये नाही, ह्या ब्रह्मांडामध्ये नाही. तो स्वतः स्वयंप्रकाश आहे. सर्व घटपटादी सर्वांना प्रकाशित करतो, तो दुसऱ्याला प्रकाश देतो. पण त्याला प्रकाश देण्याचं सामर्थ्य दुसरं कोणामध्येही नाही. असा स्वयंप्रकाश देवरूप तोच देव आहे. साक्षी आत्मा तूच आहेस. साक्षी म्हणजे समीप, उदासीन आणि चैतन्य स्वरूप असणारा असा आत्मा कोण आहेस तर तूच आहेस, असं सद्गुरू शिष्याला सांगत आहेत. तूच आहेस, तो आत्मा जो आहे तो तूच आहेस. याप्रमाणे को देव यो म्हणस साक्षी, या स्मृतीच्या 3 चरणाची सर्व प्राण्याच्या मनाचा साक्षी तो आत्मा देवरूप आहे. कोण देव माझ्या मनाचा साक्षी आहे असा प्रश्न आहे. को देव यो म्हणस साक्षी, ही स्मृती ही श्रुती जी सांगितलेली आहे संस्कृतमध्ये. ऋचा श्रुती माता ही संस्कृत असते. संस्कृत भाषा देवभाषा आहे. त्याच्या आपल्या प्राकृत भाषेमध्ये जे आपल्याला कळावं म्हणून प्राकृत भाषेमध्ये भाषण करून ठेवलेले त्याला स्मृती असं म्हणावं. त्या स्मृतीच्या 3 चरणाची सर्व प्राण्याच्या मनाचा साक्षी तो आत्मा देवरूप आहे. कोण आहे देव तर सगळ्याच, म्हणजे जेवढे प्राणी आहेत चैतन्य, मग कुणीही असो ते, त्या प्राण्याच्या मध्ये जो आहे साक्षी रूपानं, चैतन्य रूपानं, आपण म्हणतो जीवाहून जीव सारखाच. प्राण्याला सुद्धा त्रास होऊ लागला तर पाणी पाजतो, त्याचा जीव आहे म्हणतो. कुणी मारायला तर हो मारू नका, त्याचा सुद्धा जीवच आहे असं म्हणतो. देवरूप साक्षी, सगळ्या स्वयंप्रकाश देवरूप साक्षी आत्मा तूच आहेस. आणि याप्रमाणे को देव यह म्हणस साक्षी, या स्मृतीच्या 3 चरणाची सर्व प्राण्याच्या मनाचा साक्षी तो आत्मा देवरूप आहे. सर्वच प्राण्याच्या मध्ये जो आहे तो आत्मा देव आहे असे सांगितलेले आहे. आत्माच देव आहे, आत्म्याशिवाय दुसरा कोणताच देव नाही. मी नेहमी सांगत असते की घरामध्ये आपण जी देवपूजा करतो, देवघरामध्ये देवपूजा करतो, ह्याचा दृष्टांत मी दिलेला आहे. लक्षात आहे का कुणाच्या? ओम नमः शिवाय. आत्मा देव आहे ह्याचा दृष्टांत दिलेला लक्षात आहे का? देवघरामध्ये देव असतात बघा. आपण गावाला जाताना ती देवघरात असताना कुलूप लावून जातो, पण त्याच ठिकाणी एक म्हातारा वृद्ध माणूस आहे, जिथं आत्मा आहे, ज्याच्यामध्ये आत्मरूप देव आहे, तो जर घरात असेल तर कुलूप लावतो का? लावत नाही. कारण तोच देव आहे, आत्माच देव आहे. आत्मा जिथं आहे तोच देव आहे, तो तूच आहेस, देवरूप आहे असे सांगितले. आता पुढे त्याच स्मृतीचा 4था चरण, देव एकच असून प्राणीमात्राच्या हृदयात आहे असे श्वेताश्वरा श्वेतवर उपनिषदातले श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतो. सर्वच प्राण्याच्या मधला आत्मा हा एकच आहे. जसं सोनार असतो बघा, आणि सोनार अलंकार केलेले असतात, अनेक अलंकार केलेले आहेत वेगवेगळे. आपण काय बघतो? त्याची डिझाईन बघतो. अलंकार किती सुंदर आहे, त्याची डिझाईन किती सुंदर आहे हे बघतो. पण सोनार काय बघतो? किती जरी सुंदर आपला अलंकार आपण मोडाय नेला तर सोनार काय बघतो? त्याची डिझाईन खूप सुंदर आहे ही बघतो का? काय बघतो सोनार? ओम नमः शिवाय. त्याच्या सोनाराच्या दृष्टीने त्याच्यामधलं सोनं आहे, ती डिझाईनला काहीच महत्त्व नाही, तर सोनं बघतो. तसाच जो आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी साधक असतो ना, तो प्रत्येकातला आत्मा बघतो.
तो वरी ध्येय कोणता हे बघतच नाही, आत्मस्वरूप तो बघतो. आपण डिझाईन बघतो, आपण वेगवेगळे प्राणी म्हणतो, पण जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्यानं जीवनमुक्तीपर्यंत जो गेलेला आहे, तो आत्मस्वरूप बघतो. जसं एकच आहे ते स्वरूप सगळ्यामध्ये. माती आहे, मातीपासूनच सुरई बनवली, कुंडा बनवला, मातीपासूनच घट बनवला, पाणी पिण्यासाठी माठ बनवला, तरी सगळ्यामध्ये मातीच आहे. ही मातीच हे जाणणारा ज्ञानी असतो आणि वेगवेगळे जी आकार आहेत हे जाणणारा सामान्य असतो. आत्मा देवरूप आहे असे सांगितले. आता पुढे स्मृतीतल्या चौथं चरण जे देव एकच असून प्राणीमात्राच्या हृदयात आहे असे कुठं सांगितलं? श्वेतर उपनिषदात श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतो. प्रमाण दिल्याशिवाय निश्चय होत नाही, म्हणून श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे. कुठलं प्रमाण दिलं? उपनिषदातलं दिलं. श्वेतस्वर म्हणून श्वेतस्वर उपनिषदातले. उपनिषद कशाला म्हणावं? तर ज्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सांगितलं त्याला उपनिषद असं म्हणावं. उपनिषदात श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतो. तो चरण असा, एको देव इति श्रुते. प्रमाण काय हे? एक देव इति श्रुते हे. यातील प्रमाणभूत श्रुतीचा यथार्थ असा आहे की ब्रह्मदेवापासून पिपीलिकापर्यंत ब्रह्मदेव जो सृष्टी निर्माता, सृष्टीची निर्मिती करतो, असा महान असा विधाता ब्रह्मदेव, याच्यापासून पिपीलिका म्हणजे मुंगीपर्यंत सर्व भूताच्या ठिकाणी देव स्वयंप्रकाश चैतन्य रूप एक अद्वितीय आहे. सर्वांच्या मध्ये एकच देव आहे. कुत्रा असो, गाढव असो, मुंगी असो, कुणीही असो, मनुष्य असो, राजा असो किंवा ब्रह्मदेव असो, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कोण आहे? तर एकच देव आहे मध्ये बसलेला. आणि तो निघून गेला की त्याला एक दिवससुद्धा ठेवत नाहीत. ह्या जड देहामधून तो निघून गेला की सर्व भूताच्या ठिकाणी देव स्वयंप्रकाश चैतन्य रूप एक अद्वितीय. अद्वितीय म्हणजे दोन नाही, एक रस आहे, एकच आहे तो आहे. तथापि एक रस. कसा एक रस? तर आकाशासारखा. आकाश दोन आहे का एक आहे? कुठं जरी गेलं तरी आकाश तीच आहे आणि एकच आहे. आकाशाचे तुकडे पाडता येत नाहीत. आकाशाचे तलवार मारलं तरी त्याला काहीच होत नाही, त्याचे दोन भाग होत नाहीत. एक रस आहे आकाश सगळीकडं. तसा आत्मासुद्धा अद्वितीय, दोन नाहीच, तो एकच आहे. तथापि सद असद विचार शून्य अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण व ध्येय अभिमान याच्या योगाने असा जो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही. कशामुळं देव जाणता येत नाही? तर 3 कारणं सांगितले त्याचे. देव कोण आहे, कसा आहे, आपल्याला का जाणता येत नाही? पहिलं कारण सांगितलं, सत असत विचार शून्य. म्हणजे सत्य काय, असत्य काय ह्याचा विचार शून्य. म्हणजे 1% सुद्धा विचार करत नाही, तो शून्य आहे त्याच्यात. ह्या विचाराचं त्याच्याकडं थोडाही तो विचार करत नाही, किंचिन मात्र सुद्धा सत काय आणि असत काय ह्याच्यामुळं नंबर 1 सत असत विचार शून्य. नंबर 2 अज्ञानजन्य. आणि त्याला अज्ञान आहे त्या आत्म्याचं, त्या देवाचं. देव का जाणू शकत नाही?
सत असत विचार शून्य असे अज्ञानी जे लोक असतात, अज्ञानजन्य आवरण असतं त्यांच्यावर. अज्ञानाचं आवरण आलेले पाण्यावर जसं शेवाळं आलं, पाणी दिसूच देत नाही, ते शेवाळच दिसतं, तसं अज्ञान आहे. आणि अज्ञानजन्य आवरण असल्यामुळं ज्ञानमधलं दिसतच नाही. अज्ञानजन्य आवरण व ध्येय अभिमान, ध्येय मी असं म्हणण्यामुळं याच्या योगानं असा देव अपरोक्ष रूप आहे असे जाणता येत नाही. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, समोर प्रत्यक्ष देव जाणता येत नाही. का जाणता येत नाही प्रत्यक्ष देव? ओम नमः शिवाय. का येत नाही, जाणता येईल का लक्षात? देव न जाणता येण्याचे कारण काय? आपल्याला कशामुळं देव जाणता येत नाही? बोला बोला नंदाताई पाटील, का देव जाणता येत नाही? ओम नमः ओम नमः शिवाय. आपल्याला देव जाणता येत नाही कारण सद्विचार शून्य आणि अज्ञानजन्य आवरण आणि देह अभिमान या गोष्टीमुळे आपल्याला देव जाणता येत नाही. सत असत विचार शून्य म्हणजे काय? कशाला म्हणावं सत असत विचार शून्य? म्हणजे खरं काय, खोटं काय, चांगलं काय, म्हणजे हा विचार आपल्याच करणे शक्य नसतं. इथं कोणता विचार आहे शून्य. सत असत? ते विचार कोणता विचार नाही आहे? आपल्याला. कोणता विचार आहे इथं? सत असत विचार म्हणजे कोणता विचार? म्हणजे देव कोण, आत्मा कोण, मी कोण, देह काय, हे त्याच्याविषयी विचार नाही ना आपल्याला. ओम नमः शिवाय. बरोबर. सत असत विचार शून्य. सत्य काय आणि असत्य काय? सत्य आत्मा आहे, असत्य ध्येय आहे. सत्य असत विचार शून्य. संसार प्रपंच सगळं असत आहे आणि ब्रह्म आत्मा हेच फक्त सत्य आहे असा विचार आपल्या मनात येत नाही, थोडाही येत नाही. शून्य. म्यूट करा नंदा काकी, म्यूट करा. सत असत विचार शून्य आणि अज्ञान, ज्यांना सत्य काय असत्य काय विचार नाही अशा लोकाला अज्ञानी म्हटलेले. अशा अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य कसलंच अज्ञान नाही. मी ध्येय म्हणूनच ते वावरतात. त्या ध्येयामध्ये कुणीतरी दुसरा आत्मा आहे आणि ध्येय वेगळा आहे असं त्यांना माहीत नाही. अज्ञान आहे ह्या आत्मस्वरूपाचं. जसं वरी शेवाळ दिसायले, त्याच्या खाली पाणी ही माहीतच नाही, शेवाळच तो बघत बसतो. पण शेवाळ बाजूला काढल्यानंतरच पाणी दिसतं, नाहीतर पाणी दिसत नाही. अज्ञान गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आपण कोणीही कळत नाही. अज्ञानजन्य आवरण व ध्येय अभिमान. मी ध्येय आहे. ध्येय कसा आहे? जड सांगितला देह. मग ध्येय जड आहे, आत्मा चैतन्य आहे. मग मी ध्येयच आहे असं मानणं म्हणजेच याच्या योगानेच असं जो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणता येत नाही. प्रत्यक्ष देवाला जाणता येत नाही. या 3 कारणामुळं सत काय असत काय हे विचार थोडाही नाही. शून्य. अज्ञानजन्य. अज्ञान आहे, किट्ट अंधकार आहे, काहीच दिसत नाही त्या किट्ट अंधकारामध्ये. समोर काय, जसं अंधारात काहीच दिसत नाही, कोणतीच वस्तू दिसत नाही बघा. अंधार जर असेल तर, एकदम किट्ट अंधार असेल तर कोणतीच वस्तू दिसत नाही. तसं अज्ञानजन्य आवरण अंधकार आहे, त्याच्यामुळं आत्मा समजत नाही त्याला आणि ध्येय अभिमान. ही 3रं कारण सांगितलं. आत्मा जाणता, अशा लोकांना आत्मा जाणता येत नाही. मी ध्येय आहे, मी अमुक नाव आहे माझं, मी ध्येय आहे, मी प्रपंची आहे, ही माझे नातेवाईक आहेत, ही माझं घर आहे, ही माझी शेती आहे. अशा प्रकारे जी ध्येय अभिमान धरतात त्यांना
आत्मस्वरूप जाणता येत नाही. याच्या योगाने असा जो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही. चकारात्मक सांगितलं, जाणताच येत नाही. अपरोक्ष देव, परोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परोक्ष कशाला म्हणा, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चित आनंद रूप आत्मा आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणावे. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? आणि अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप आत्मा मीच आहे असं याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर. त्याच्यात दिवस. ओम नमः शिवाय. छान सांगितलं. असा अपरोक्ष रूप जो आत्मा आहे मीच आहे. सच्चित आनंद रूप जो आत्मा आहे तो मीच आहे असे जाणताच येत नाही. ह्या 3 कारणामुळं जाणता येत नाही. लक्ष्मीताई, कोणत्या 3 कारणामुळं जाणता येत नाही सच्चित आनंद रूप आत्मा मी आहे असं? कोणते 3 कारण आहेत? ओम नमः शिवाय. लक्षात आलं नाही का? सत्य काय असत्य? हां मीनाताई सांगा, बोला. आता सांगितलं तुम्ही, दुसऱ्याला सांगा. सत्य अज्ञानजन्य आवरण व देह अभिमान याच्या योगाने अपरोक्ष ज्ञान आहे असे जाणता येत नाही. ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान रूप आत्मा मी आहे असं जाणता येत नाही. ह्या 3 कारणामुळं मीच आत्मा आहे असं जाणता येत नाही. म्हणून ओम नमः शिवाय. आलं लक्षात. हां सांगा बरं, कोणत्या कारणामुळे जाणता येत नाही? मग आलं लक्षात तर काय आलं लक्षात? शून्य अज्ञानी लोकांना अज्ञाजन्य म्हणजे सत आवरण आणि देहाभिमान हां याच्या योगाने अपरोक्ष आणि असं जाणताच येत नाही. हां. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. सत काय असत काय? सत असत विचार शून्य. म्यूट करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सत म्हणजे आत्मा, विचार असत म्हणजे देह प्रपंच. ह्याचा विचार आपण करत नाही. मी आत्मा सत आहे, सच्चित आनंद आहे आणि देह प्रपंच असं जड दुःख आहे असा विचार आपण करतच नाही. म्हणून आपल्याला आत्मा जाणता येत नाही. अज्ञानजन्य, अज्ञान आवरण असल्यामुळं एक आपल्याला आपल्या आत्मेचं अज्ञान आहे, त्याच्यामुळं देहालाच मी म्हणतो, ह्याच्यामुळं जाणता येत नाही. अपरोक्ष रूप आहे, मीच आहे असं, आत्मा मीच आहे असं अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही. म्हणून त्याला गुडगुप्त म्हटलेले आहे. देवाला काय म्हटलेलं आहे? गुडगुप्त असा देव, समोर दिसत नाही, अपरोक्ष रूप जाणता येत नाही, बोटानं तो दाखवता येत नाही. का दाखवता येत नाही? तर त्याला अवयव नाही, देह नाही, रंग नाही, रूप नाही, गाव नाही, नाव नाही आत्म्याला, म्हणून तो जाणता येत नाही. तो देव सर्व व्यापक, सर्व भूताच्या अंतरात्मा, पुण्य कर्माचे फळ देणारा आहे. कसा आहे देव? तर सर्व व्यापक आहे, सगळीकडे तो देव भरलेला. कुठे देव? सगळीकडे तो ब्रह्मांडामध्ये पूर्ण ओतप्रोत भरलेला आहे. तो सर्व भूताचा अंतरात्मा, प्रत्येकामध्ये चैतन्य, जेवढ्या प्राण्यामध्ये चैतन्य आहे, माशी असू द्या, कीटक असू द्या, ढास असू द्या, कोणीही असू द्या, मध्ये चैतन्य जे आहे ते आत्माच आहे, ब्रह्मच आहे. सर्व भूताचा अंतरात्मा, पुण्य कर्माचे फळ देणारा. आपण जे पाप पुण्य करतो त्या पाप पुण्यानुसार आपल्याला ध्येय प्राप्त होतो.
आणि सुखदुःखाची सुद्धा प्राप्ती होते. आपल्याच पापपुण्याचं फळ आपल्याला देणारा पृथ्वी आधी व्याधी नाही, तिथं आधी आहे, सर्व भूताचे अधिष्ठान असून पृथ्वी आधी, पृथ्वी व्याधी झाले तिथं पृथ्वी आधी करा. पाप पुण्य कर्माचे फळ देणारा आणि पृथ्वी आधी सर्व भूताचे अधिष्ठान. पृथ्वीला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्मच आहे, आत्माच आहे. आत्मा नसेल तर पृथ्वीचं सुद्धा राहू शकत नाही, अधिष्ठानच नाही. अधिष्ठान कशाला म्हणावं? जसं अधिष्ठान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. सांगू का ताई? हो सांगा. ओम नमः शिवाय ताई. अधिष्ठान कशाला म्हणावे? जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे व अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रित असतो त्याला अधिष्ठान असे म्हणतात. ओम नमः. बरोबर सांगितलं. स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे, हलत नाही, काहीच नाही. जसं रज्जू कशी आहे? स्थिर पडलेली आहे. पण सर्प दिसला मग रज्जू हल्ली का? तिथं काहीच नाही, निर्विकार रूपानं स्थित आहे. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. सर्प दिसला पण जर अधिष्ठान नसेल तर अधिष्ठित वस्तू दिसत नाही. रज्जूच तिथं पडलेली नाही, तिथं सर्प दिसत नाही. अधिष्ठानावरच अधिष्ठित वस्तू दिसत असते. म्हणून पृथ्वीला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्मच आहे. जसं रज्जू असेल तरच सर्प दिसतो, तसं ब्रह्म असेल तरच पृथ्वी आहे, नाहीतर नाही. रज्जूच पडलेली नाही तर कल्पित सर्प भासत नाही. निर्विकार रूपानं स्थित असून अविद्याकृत कल्पित कार्याला, अविद्येमुळं, अविद्या म्हणजे अज्ञान, रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासला तिथं. कशामुळं? तर अज्ञान आहे, मंद अंधकार म्हणजेच अज्ञान आहे. जास्त गडद अज्ञानही नाही आणि ज्ञानही नाही, अशी अवस्था मंद अंधकार. जास्त अंधार असेल तरही रज्जूवर सर्प भासत नाही आणि प्रकाश असेल तर दिसतोच, पण मात्र भासतच नाही. मंद अंधकारामुळंच भासतो. म्हणून अधिष्ठान रज्जू आहे, त्याच्यावर कल्पित सर्प जसा भासला तसंच पृथ्वी आदी सर्व भूताचा अधिष्ठान कोण आहे? तर आत्मा, ब्रह्म. आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही. सर्व भूताचा साक्षी दृष्टा चैतन्य रूप वस्तुतः केवळ निष्प्रपंच, निष्क्रिय व निर्गुण सर्व भूतांचा अधिष्ठान आहे, साक्षी आहे, दृष्टा आहे. साक्षी म्हणजे तिथंच आहे, चैतन्य रूप आहे, परंतु बाजूला येतो. साक्षी रूपानं तिथंच आहे पण उदासीन येतो. दृष्टा, दृश्य वेगळं आणि दृष्टा वेगळा. दृष्टा कोण आहे? तर आत्मा आहे. आणि दृश्य कोण आहे? तर दिसणारी प्रत्येक वस्तू. दृश्य चैतन्य रूप वस्तुतः केवळ निष्प्रपंच. चैतन्याची व्याख्या आपण आत्ताच बघितली. कशाला म्हणावं चैतन्य? ओम नमः शिवाय. चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आताच बघितलं बघा. नंदा काकी बोला. कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. चैतन्य कशाला म्हणावे? जो ज्ञान स्वरूप आहे तो घटपटादी पदार्थ इत्यादी पदार्थाला जाणतो. घटपटादी पदार्थ त्याला जाणत नाही. चित स्वरूप, सच्चित स्वरूप आत्मा त्याला चैतन्य असे म्हणावे. ओम नमः. जो ज्ञान स्वरूप आहे घटपटादी पदार्थ इत्यादी पदार्थाला जाणतो. घटपटादी पदार्थाला जाणत नाही. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. येऊन जाईल. सांगू का? हो सांगा. सांगू का? हो सांगा. तो जो ज्ञान स्वरूप असतो सर्व घट पदार्थी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रियाला तो जाणू शकत नाही, त्याला चैतन्य असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मन बुद्धी इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत. मन बुद्धी इंद्रियाला तो जाणू शकत नाही असं नाही. काकू चुकलं तिथं शेवटचं औषध. मन बुद्धी इंद्रिय मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. मन बुद्धी सांगितलं ना, मन बुद्धी इंद्रिय याला जाणू शकत नाही असं म्हणले मी. इंद्रियाला जाणू शकत नाहीत म्हणलात तुम्ही, सगळ्यांनी ऐकलं. मन बुद्धी इंद्रियाला जाणू शकत नाहीत. इंद्रियाला नाही, इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत, त्या चैतन्याला. मन बुद्धी इंद्रिय ज्ञान स्वरूप आहे. हा लिहून घ्यायचंय का? ओम नमः शिवाय. घ्या लिहून मग. जो ज्ञान स्वरूप आहे, 3 औषधक आहेत. जो ज्ञान स्वरूप आहे, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. तो सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी आणि इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. याला चैतन्य असं म्हणावं. काय लिहिलं? जो ज्ञान स्वरूप असतो सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्य असं म्हणावं. ओम नमः शिवाय. तुमच्या चैतन्य कशाला म्हणावे? जो ज्ञान स्वरूप आहे, जो सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्याचे म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील एक वेळेस सांगा तुम्ही काय लिहिलं ती म्यूट करा. बरोबर आलं तुमचं. सुनंदाताई पाटील आता तुम्ही जी सांगितलं ते आणखीन एक वेळेस सांगा. हां बोला. हां. जो ज्ञान स्वरूप असतो सर्व घटपदादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्याला जाणू शकत नाही. त्याला काय म्हणावं? त्याला काय म्हणावं? चैतन्य असे म्हणावे. हां. घटपटादी पदार्थाला. घटपटादी. घट म्हणजे माठ, पट म्हणजे वस्त्र. घट म्हणजे माठ, पट म्हणजे वस्त्र. घटपटादी पदार्थाला असं लिहा तिथं. घटपटादी पदार्थाला त्याला चैतन्य असे म्हणावे. लक्ष्मीताई बोला कशाला म्हणावं चैतन्य? ओम नमः शिवाय. सर्व घटपटादी जो ज्ञान स्वरूप असतो सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्य असे म्हणावे. बरोबर. ओम नमः शिवाय बरोबर लिहिला. तर असा कोण आहे? असा कोण आहे? आत्मा. हां. साक्षी दृष्टा चैतन्य रूप वस्तुता केवळ निष्प्रपंच. प्रपंच त्याच्यामध्ये नाही. कोणताही प्रपंच तो करत नाही. तो फक्त साक्षी रूपानं तिथं राहतो. त्याला कोणताही प्रपंच लिप्त होत नाही. निर्विकल्प. संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. असा निर्विकल्प असणारा निर्गुण. गुण किती आहेत? ओम नमः शिवाय. निर्गुण सांगितला. गुण किती आहेत? लक्ष्मीताई बोला किती आहेत गुण?
हँड रेस केलाय बोला, नाहीतर हात खाली घ्या. ओम नमः शिवाय. गुण किती आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 3 गुण आहेत. ओम लक्षात आहे. तर मग ह्या 3 गुण निर्गुण आत्म्यामध्ये तिन्हीपैकी कोणताही गुण नाही, निर्गुण आहे तो. सत्वगुण नाही, रजगुण नाही, तमगुण नाही, निर्गुण. तत्व दिक रूप, ज्ञान दिक रूप, गुणा वाचून सत्यरूप, अज्ञानरूप व आनंद स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप आहे तो, कोणताही गुण नाही त्याच्यामध्ये, तो सत्य आहे आणि आनंदाचा स्कंद आहे, तो आनंदाचा गोळा आहे. आत्म्यामध्ये फक्त आनंदच आहे. जसा पेढा असतो, सगळ्या बाजूने कुठून जरी खाल्लं तरी पेढा गोडच लागतो, तसा आत्म्यामध्ये पूर्ण आनंद रूपच येतो, त्याचं रूपच आनंद आहे सगळा आहे. यासाठी शिष्या मनाचा आणि बुद्धीचा साक्षी जो आत्मा तोच देव आहे. आता कळालं का तुला कोण देव आहे ते? असं सद्गुरू म्हणतात. नंदा काकी म्यूट करा. मनाचा आणि बुद्धीचा साक्षी, मनात सुद्धा काय चाललंय ते जाणणारा आणि बुद्धीमध्ये सुद्धा वेगवेगळे विचार येतात तो जाणणारा. 2-2, 3-3 विचार बुद्धीमध्ये येतात आणि तो जाणणारा एक वेगळाच असतो. माझ्या मनात असं का होईले, वाईट विचार चांगले विचार येलेत, तर ही बुद्धी अशी का माझी बुद्धी कुणीकडे चालली असं म्हणतो आपण. त्या बुद्धीला सुद्धा जाणणारा तो आत्मा वेगळा आहे, त्याचा साक्षी आहे. जो आत्मा तोच देव आहे. मनाला बुद्धीला मधल्यामध्ये जो जाणतो तोच देव आहे असा निश्चय करून देव आपल्याहून भिन्न आहे अशी भेदबुद्धी टाकून द्यावी. देव माझ्यापेक्षा वेगळा आहे अशी भेदबुद्धी टाकून द्यावी. मीच देव आहे असं मानावं. वेगळा देव नाही. मी म्हणजे ध्येय नाही. मी म्हणजे कोण? तर देहामध्ये जे चैतन्य आहे ते देव आहे. मग माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते देव आहे. तर मग तुमच्यामध्ये चैतन्य आहे ते कोण आहे? ओम नमः शिवाय. तुम्ही ऐकणारे सगळे हां ते पण देवच आहे. हां सगळेच देव होऊन देवा म्हणजे सगळेच देव आहेत. मधलं देव म्हणजे देह देव नाही त्यांचा, त्यांच्यामधलं चैतन्य देव आहे. देह तर जड आहे. भेद बुद्धी टाकून द्यावी. कारण द्वैत मानल्याने भय उत्पन्न होते. द्वैत जर मानलं तरच भय दुःख कलह जेवढं होतं तेवढं द्वैतामुळंच होतं. द्वैतच जर मानलं नाही तर भय नाही, दुःख नाही, कलह नाही, कोणताच विकार नाही. 2 जर नाही मानलं तर. आपण एकटेच घरामध्ये आहेत बघा. मग ज्यावेळेस आपल्या घरामध्ये दुसरं कुणी आहे आणि आपण काम करू लागलो तर आपण काय म्हणतो, मी एकटीनंच सगळं काम केलं, तिनं काहीच केलं नाही. 2 मानलं. पण मी एकटीच जर घरात असेल तर किती काम केलं तरी मी केलं तू केलं नाही असं म्हणतो का? म्हणतच नाही. कारण मी एकटीच आहे ना, दुसरं कुणी नाहीच करायला, मीच आहे. मग सगळीकडं मीच आहे असं जर मानलं तर कोणताच भेद येत नाही, दुःख येत नाही, कलह होत नाही आणि भय पण उत्पन्न होत नाही. दुसरा मला मारील, दुसऱ्यापासून मला भीती वाटायली. दुसरा कुणी नाहीच ना भीती वाटायला, मीच आहे. मग दुसऱ्याचं काय? दुसरा नाहीच, कुणीच नाही. दुसरा कुणीच नाही. तर भयसुद्धा संपून जातं. भय उत्पन्न होतं असे श्रुतीत सांगितलेले आहे. द्वैत मानलं तरच भय उत्पन्न होतं. मी एकटीच बाहेर चालली कुणी येईल आणि मला मारील, दुसरं कुणी येईल. किंवा
कोणी जरी व्यक्ती जरी असेल तरी मी एकटा असल्यानंतर दुसरं कोणीतरी जर असेल तर त्याची भीती असते. मी एकटाच आहे, दुसरं कुणीच नाही तर भीतीच नाही. सगळीकडं बाहेर घरात सगळीकडं मी एकटाच असल्यावर भय नाही. भागवतातही सांगितलेले आहे की भय द्वितीय भिनिवेशत स्यात्, म्हणजे भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात्, म्हणजे द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्याने जन्ममरणादी दुःखे प्राप्त होतात. त्यासाठी भेदबुद्धी करू नये. एकच ज्ञान सांगितलं आहे बघा, हर तऱ्हेनं वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला समजून सांगितले. एकच विषय हे पूर्ण ग्रंथामध्ये सुरुवातीपासून एकाही दिवशी दुसरं काहीच नाही. फक्त आपला दृढ निश्चय व्हावा, मीच आत्मा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तऱ्हेनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि ते काय सांगितलं तर एकच सांगितलेलं आहे, काहीच दुसरं नाही. द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्याने जन्ममरणादी दुःखे प्राप्त होतात. दोन जर मानलं तर जन्म आणि मरण दुःख प्राप्त होतात. यासाठी भेदबुद्धी करू नको. दोन मानलंस तर देव जरी मानलास आणि देव मानून तू कर्म उपासना केलीस तरी सुद्धा भेदबुद्धी झाली, कारण देव वेगळा आणि तू वेगळा मानलास म्हणून. ह्या आधी मी एक दृष्टांत दिलेला होता, कोणाच्या लक्षात असेल तर सांगा. मंदिरात चाललेल्या सासा-सुनाचा दृष्टांत दिलेला होता आत्मस्वरूप जाणण्यासाठी. आहे का कुणाच्या लक्षात? ओम नमः शिवाय. कोणता दिला होता दृष्टांत? ओम नमः शिवाय. ज्यांना लक्षात आहे त्यांनी हँड रेस करा. बोला लक्ष्मीताई, कोणता दिलता? ओम नमः शिवाय. दोघी सासू सुना असतात, त्या दोघी मंदिरात जातात, महादेवाच्या मंदिरात जातात. तिथं दगडाचा नागोबा असतो. हा दृष्टांत होता. त्या मंदिरात गेले तर सासूबाई म्हणतात की देवाला म्हणजे इथं असं माझ्या लक्षात सांगता येईना झालंय मला. बरोबर, तेच दृष्टांत आहे. तो दृष्टांत दिलेला आहे. दोघी सासूनांचा म्यूट करा. दगडाचा साप आणि मला सांगता येईना झालं, म्हणजे ते हे करता येईना झालंय. ओम नमः शिवाय. छान. म्यूट करा. तर दोघी सासा-सुना मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर महाद्वारामध्ये 2 हत्ती होते. तिथून पुढे गेल्या. पुढे 2 गायी होत्या. तर सुनबाई हत्ती होते, त्या हत्तीला सुनबाई भेऊ लागली. तेव्हा सासूबाई म्हणाली, अगं हत्तीला भेला तुला काय झाले? ती काय खरा हत्ती का काय? ती दगडाचा हत्ती, ती काय तुला मारणार आहे का धरणार आहे? तू कशाला भेलीस? तेव्हा सुनबाई गप बसली. पुढे गेल्या. पुढे 2 गायी होत्या दगडाच्या. ती सुनबाईनं तांब्या घेतला आणि धार काढायला निघाली गाईची. तेव्हा सासूबाई म्हणली, कुठं चाललीस? तेव्हा सुनबाई म्हणली, आत्याबाई दूध आणायचं आहे. म्हणली, गाई ती काय दिसायला दूध काढून आणते. तेव्हा सासू म्हणाली, अगं त्या गाई काय खरे आहेत का काय? त्याचं दूध कसं निघल? त्या दगडाच्या गाई येतात, त्याचं तुला काय कळना का? दूध त्याचं निघत असतं का दगडाच्या गाईचं दूध? आपण सुद्धा म्हणू तसंच. पुढे गेल्यानंतर 2 सिंह होते. 2 सिंह दोन्ही दारावर असल्यामुळं सुनबाई भिवून सासूबाईच्या पाठीमागं लपू लागली. तेव्हा सासू म्हणली, काय झालं, मागं का चाललीस? सुनबाई म्हणली, अहो मला भीती वाटायली, ती 2 सिंह आहेत, मला खाऊन टाकतील असं वाटायले. सासूबाई म्हणली, अगं इडीस का? तिथं काय हत्तीला भेली, इथं काय गाईचं धारला काढायली, इथं काय सिंहाला भ्या लागली? तुला काय कळतं का? सिंह ती खरे आहेत का? ती दगडाचे सिंह, कोरलेले सिंह आहेत, त्याला तू भिवू नकोस. भ्यायला काय झालं? पुढी नागोबाचं मंदिर होतं. ती नागोबाच्या दर्शनाला त्या गेलेल्या होत्या. नागोबाची मूर्ती समोर आली. तेव्हा सासूबाई पाया पडल्या.
आणि म्हणू लागल्या, सुनबाई देवाच्या पाया पड. सुनबाई म्हणली, सासूबाई ती काय खरं आहे का? दगडाचा आहे तो मला कसा आशीर्वाद देईल? पाय जोडा, पाया पडू द्या मला, तुम्ही आशीर्वाद द्या. कारण आत्मा जिथं नाही तिथून आशीर्वाद मिळत नाही. जिथं आत्मस्वरूप आहे, म्हणून आत्मस्वरूप जाणण्यासाठीच हे सगळा अट्ठास आहे, सगळा सायास आहे. आणि आपल्या स्वरूपाला इतकं सांगितलं तरी आपला दृढनिश्चय होतो का हो? एवढा थोडा वेळ होईल पाठापुरता, पण डगमग होतं. पुन्हासुद्धा दृढनिश्चय तेवढा होत नाही. त्याला सारखा अखंड तेलाच्या धारेसारखा अभ्यास करावा लागतो. मी आत्मा आहे म्हणून इतक्या वेळेस सांगतात. संतांना माहीत आहे की किती अवघड आहे आणि किती दिवसाचे संस्कार आहेत. ही अनेक जन्मातले संस्कार आहेत. हे अनेक जन्मात जी केलेलं आहे ते आता शिकवावं लागत नाही बघा. आधी जे केलेलं आहे ते, पण जे केलेलं नाही ते मात्र शिकवावं लागतं. अन्न खायचं शिकवावं लागतं का? लहान बाळाला प्यायचंसुद्धा शिकवावं लागत नाही. ती जन्मलं की पितं, मनानंच त्याला कळतं. आहार, निद्रा, मैथून, भय शिकवावं लागत नाही. मैथूनसुद्धा कुठं पाठ आहेत का हो? लग्न झाल्यावर शिकवावं लागत नाही कोणतंच. आहार, निद्रा, मैथून, भय हे आपोआप प्रगट होतं. अनेक जन्मामध्ये ते भोगलेलं आहे, ती केलेलं आहे, ती त्याची त्याला मनानंच कळतं. तिथं शिकवण्याची काहीच गरज नाही, कारण ते आधी केलेले आहेत ते ना. आणि हे अनेक दिवसाचे संस्कार आपल्याला घालवायचे आहेत. त्यासाठी साधू संत असे सांगतात, हे अद्वितीय ग्रंथ आपल्याला सांगतात. आपला वेळ झालेला आहे. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, झालेली सेवा गुरुचरणावर समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या पुण्यवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.